मी 200 ग्रॅम तिळ घेतलेली आहे, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, जायफळ वेलची घेतलेली आहे, 200 ग्रॅम गुळ, पाव किलो गुळ घेतलेला आहे, चिक्कीचं गुळ, शेंगदाणे भाजून पूड केलेली आहे बारीक याची, ड्रायफ्रूट्स बारीक केलेले आहे, काजू बदाम पिस्ता वगैरे बारीक करून घेतलेले आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात जो आहे टाकूया. आता आपण गूळ टाकूया. गॅस उतरायला का हे टाक, गॅस गुळ उतरून द्या. आपल्याला आहे एक चमच तूप टाकूया आपण. आता चांगलं हलवून घ्यायचं, मंद याच्यात ठेवायचं, गॅस फास्ट करायचा नाही आपल्याला. तीळ भाजून घ्यायचं आपल्याला, खमंग अशी तीळ भाजून घ्यायची आपल्याला. आता हे भाजून घ्यायचं आपल्याला सगळं मिक्स केलेलं आपण, तीळ खोबरं शेंगदाणे बारीक केलेले, जायफळ वेलची टाकून ड्रायफ्रूट्स करून मिक्स करून भाजून घ्यायचं. आम्ही एकत्र करायचं आपल्याला. थोडी वेलची पण टाकायची आपल्याला. आता चांगली वाफ येऊन द्यायची एक चांगली. 1-2 मिनटं झाली, 1 मिनटं ठेवायची फक्त आपल्याला, जास्त ठेवायचं नाही आहे. दोघं सुंदर आलेलं आपलं हे तिळाचं. झालं 1 मिनिटचं आपलं. आता गॅस बंद करूया आपण. थंड होत आली की म्हणजे लाडू करायचे 2 मिनिटने आपल्याला. बघू शकता की सुंदर आले लाडू, बघा एकदम मस्त झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. गरम याच्या राहता चटके लागतात ना. आपले लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की सुंदर आलेले मस्त आलेले लाडू आपले छानच आले. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कृपया व्हिडिओ लाईक करा. का व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते आम्हाला.